नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. थंबनेल बघून समजलं असेल सेशन कशावरती होणार आहे. मार्केट अनालिसिस वरती आज आपण बोलणार आहोत. मार्केट अनालिसिस आज जर बघितलं तुम्ही तर बँक निफ्टी, निफ्टी फिफ्टी, सेन्सेक्स यामध्ये आपल्याला काय दिसतंय बघा. जर तुम्ही सेन्सेक्सचा डाटा बघितला त्यामध्ये देखील एक स्ट्रॉंग बाईंग आली. स्ट्रॉंग बाईंग नंतर एकदम टफ सेलिंग आली. जिथे मी रेजिस्ट बोललो होतो मार्केट तिथेच रेजिस्ट करून राहिले. का करून राहिले यामागची सायकोलॉजी काय आहे, राईट? आता सगळे लोक बेरीज 19% लोक हे बेरीजच्या मागे पोहू राहिले की मार्केट फुटला जाईल, फुटला जाईल, फुटला जाईल. हे मार्केट यांना तळून घेत असतं, यांचे फार भजे बनत असतं, भजे बनवून यांना बाहेर फेकून देत असतो. इतका इझी नाहीये मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करणं की जिकडं लोकांचा व्ह्यू आहे तिकडेच मार्केट जाईल असं नाही. जर तुम्ही बँक निफ्टीमध्ये बघितलं, एक स्ट्रॉंग बाईंग नंतर एक ठीकठाक सेलिंग तिथनं आली. कुठनं व्यवस्थित जे बोललो होतो तुम्हाला, जे रेजिस्टर्स बोललो होतो तिथे एक सेलिंग झोन होता, त्या सेलिंग झोन मध्ये पण मार्केट काय लगेच खाली येईन का? नाही. स्टार्टिंगला एफ आय आणि ज्या प्रकारे एफ आय चालू राहिले बघा, ते काय करणार आहे, एक स्टार्टिंगला जवळजवळ अर्धा ते एक तास मार्केटमध्ये एक सेलिंग होईल. इथे एक डिमांड झोन आहे, ह्या डिमांड झोनला सपोर्ट करेन, परत अप साईडला मुवमेंट आहे. कारण जे आर एस आयचं पण डायव्हर्जन आहे ते सी साईडलाच आहे. असं मी का म्हणतोय तुम्हाला दाखवतो. आधी डेली टाइम फ्रेम आहे, तर आपण छोट्या टाइम फ्रेम मध्ये बघितलंय निफ्टी बँकचा, तर बघू शकता व्यवस्थित दिसून येईल 4 आवर मध्ये काय दिसतंय. एफ आय मॅन्युप्लेट करून राहिले, अजून 1-2 आठवडे तसंच करणार. ओके, मॅन्युप्लेट करणार. जे 90% लोक आहेत त्यांना बाहेर काढून 10%मध्ये गेम ठेवा. मार्केटमध्ये सर्वात महत्वाची असते सायकोलॉजी. तुमची सायकोलॉजी काय आहे मार्केटवरती ते सर्वात महत्वाचं आहे. ओके, आता जोपर्यंत आपले इथं बेरीज शू कुठपर्यंत बनत नाहीये, जोपर्यंत आपले 53,000ची लेवल ब्रेक होत नाही. आणि मला नाही वाटत इतक्या लोक 53,000ची लेवल ब्रेक होईल आणि मार्केट डाऊन साईडला जाईल असा तर माझा व्ह्यू नाहीये आता तरी नाही. कारण इथं जरी बघितलं तर डायव्हर्जन ही सीईच आहे. आणि जर तुम्ही एफ आयचा डाटा जर बघितला, एफ आय डाटा काय सांगतोय, एफ आयचं जर बघितलं तर फ्युचरमध्ये एफ आय ही सीईचा विचार करते, राईट? हे कॉल बाय करून राहिले, बाईंग चालू आहे पूर्ण फ्युचरमध्ये. ओके, आणि ऑप्शनमध्ये काय करतात, सेल करतात, म्हणजे मॅन्युप्लेटिव्ह चालू आहे. कॅन्डल काय सांगू राहिले, आपण कॅन्डलचा जर विचार केला आपण, हे बघा, आता ही जी कॅन्डल आहे 1 डे मध्ये आपल्याला लगेच समजलं व्यवस्थित. एक तर वीकचे जर बघितलं आपण, वीक मध्ये अजून परफेक्टली समजा वीक हे पॉझिटिव्ह आहे, स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह वीक आहे. ओके, सो लगेच सेलिंगचं प्रेशर येईल असं तर मला वाटत नाही. जरी आलं तर ते खूप जास्त वेळ टिकल, बाय इन द डीप होईल. एकदम स्ट्रॉंग बाईंग मार्केटमध्ये आपल्याला निफ्टी बँकमध्ये बघायला भेटते. काय होतं, एक स्ट्रॉंग सेलिंग येते, स्ट्रॉंग सेलिंग नंतर एक स्ट्रॉंग बाईंग आपल्याला बघायला भेटते. आज जर सपोर्टचा विचार केला स्ट्रॉंग, तर अगदी 54,793 वरती एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला बघायला भेटतो, अगदी स्ट्रॉंग. काय होईल, इथं येईल, परत एक सेलिंग करेल, सेलिंग नंतर टॉप साईडला परत एक मुवमेंट आपला बघायला भेटेल. हेच करून राहिले, त्याच्या पलीकडे काही नाही मार्केट. आणि जी कॅन्डल आहे, कॅन्डलचं सुद्धा तुम्ही वीक बघा ना, अगदी सेलिंग साईडला स्ट्रॉंग प्रेशर दिलंय. जर तुम्ही कालची टाइम फ्रेम लावली 1 आवरची, तर काय दिसतंय, एकदम स्ट्रॉंग बाईंग दिली, अगदी स्ट्रॉंग, एकदम स्ट्रॉंग बाईंग दिली. बाईंग नंतर काय झालं, जसं सेलिंग झोन मध्ये मार्केट गेलं, सेलिंग झोनला टॅप झालं, इथे एक स्ट्रॉंग लिक्विडिटी होती. त्या लिक्विडिटीला जसं मार्केटने लिक्विडिटी त्याचं थोडंसं कन्सोलिडेट झालं, कन्सोलिडेट नंतर एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल बनवून एकदम स्ट्रॉंग खालच्या साईडला सेलिंग दिली मार्केट. आज जर इथे सपोर्टचा विचार केला तर अगदी स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो आपल्याला इथे बघायला भेटतो, जवळजवळ 54,800 रुपयाला. 700-800 मध्ये आपला एक स्ट्रॉंग सपोर्ट येतो. स्टार्टिंगला काय होईल, मार्केटमध्ये अगदी एक स्ट्रॉंग सेलिंग आपल्याला बघायला भेटतं. ओके, तर विचार केला एकदम स्ट्रॉंग सेलिंग आहे, सेलिंग नंतर बाय इन डीप होईल, परत एक माझ्या व्ह्यू नुसार परत एकदा एक स्ट्रॉंग बाईंग आपल्याला बघायला भेटू शकते. ओके, कारण इतकं सगळे स्टॉक पडताय तरी मार्केट सर्व्हाइव्ह करतं, राईट? जवळजवळ सगळे स्टॉक खाली गेले. ग्लोबल मार्केट बघितलं, ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा एक स्ट्रॉंग सेलिंग आहे, राईट? क्रिप्टो बघितलं, क्रिप्टोमध्ये सुद्धा एक स्ट्रॉंग सेलिंग आपल्याला बघायला भेटते. पण त्या क्रिप्टो सेलिंग मधून एक आता कायम तर सेलिंग येणार नाही, परत एकदम स्ट्रॉंग बाईंग आपल्याला बघायला भेटत. परत त्यांनी एक स्ट्रॉंग बाईंग आपल्याला जर आली मार्केटमध्ये, तर
ही मुवमेंट खूप स्ट्रॉंग आपल्याला बघायला भेटेल. आणि फ्युचरमध्ये एफआयचा जो व्ह्यू आहे तो मला सेलिंगचा नाही दिसत आहे. ते बाईंग डिपचा विचार करताय, राईट. जे रिटेलर आहेत त्या रिटेलरला इथे फसवून मार्केट, राईट. इथंच 1-2 आठवडे कन्सोलिडेट करेल, परत अप जाईल. सगळ्यात जवळजवळ 90% लोक जे आहेत ते सेलिंगचा विचार करताय. ओके, आता त्यांना काय करायचं, एक सेलिंगच्या पोझिशन बनवून देईन. जसं इथं परत एक सेलिंगची मूव दाखवून, आणि जसं ते पूर्ण ट्रॅप झाले ते परत थोडं अप गेलं का परत ते त्याच्या संग फाईट करायला बघते. मार्केट संग फाईट नाही करायची, ट्रेंडला मित्र म्हणून चालवायचं कधी पण. आणि जे असं चाललं सो ते मग एक स्ट्रॉंग, एकदा त्यांचे पैसे संपले, त्यांना मार्केटने एकदा फ्राय केलं तर काय मग पूर्ण एक स्ट्रॉंग सी साईडला मुवमेंट देईल. ओके, मग सगळा गेम तो 10% लोकांमध्येच खेळला होता. मार्केट हे सायकोलॉजीला सोबत सगळ्यांचे फाईट करून राहिले. सायकोलॉजी जोपर्यंत तुमची बिल्ड होत नाही तोपर्यंत तुम्हाला इथे मार्केटमध्ये एक ऑपॉर्च्युनिटी कधी सापडता येणार नाही. जर तुम्ही बॉलिंजर बँडचं पण बघितलं तर एक स्ट्रॉंग सपोर्ट तुम्हाला तिथेच भेटणार आहे. कुठे? 54,700च्या आसपास. हा सपोर्ट नोट करून ठेवा. एक स्ट्रॉंग सपोर्ट एक बघायला भेटेल. आणि शॉर्ट करा. ओके, मार्केटमध्ये बसले होल्डिंगच्या नादी लागू नका, एकदा स्कॅल्पच्या नादी लागा. सध्या मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी खूप आहे. जर आपण बघितलं इंडिया विक्स सुद्धा, इंडिया विक्स मध्ये सुद्धा तेच चालू आहे. अगदी स्ट्रॉंग व्हॉलॅटिलिटी आपल्याला बघायला भेटली. आता ही जी लेवल आहे 15ची, तर इथे एक ठीकठाक व्हॉलॅटिलिटी आपल्याला बघायला भेटली. मार्केट इथं कन्सोलिडेट करीत असतं. ओके, कन्सोलिडेट करीत असतं. जे रिटेलर आहे त्याला मॅन्युप्युलेट करू 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 फार त्यांच्या डोक्यांचा भाग करून टाकतात. ओके, त्यांना समजत नाही. कारण मग त्यांना असं वाटतं की जिकडे मी ट्रेड घेतो तिकडे मला का लॉस लागतोय. का लागतो त्याचं कारण आहे पेशन्सची कमतरता. त्यामुळे वेट करायचं, मार्केटमध्ये खूप जास्त वेट करायचं. वेट केल्यानंतर एक स्ट्रॉंग आपल्याला मुवमेंट कधी ना कधी भेटते मार्केटमध्ये. ओके, आपल्या टप्प्यात आल्याशिवाय आधी लागायचं नाही, शांत बसून राहायचं तोपर्यंत. ओके, जर हे जर निफ्टी 50 मध्ये बघितलं तुम्ही, निफ्टी 50 मध्ये काय दिसतंय, मार्केट माझा जोपर्यंत व्ह्यू बदलणार नाही, जोपर्यंत हे बघा इथे येते मार्केट मोठ्या टाइम फ्रेम, 1 डेच्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं, निफ्टी 50ला उठायला खूप वेळ लागणार आहे, खूप वेळ लागणार आहे. कारण निफ्टी 50 काय करू राहिलं बघा, स्ट्रॉंग एक कॅन्डल बनवतोय, इन्साइडर कॅन्डल बनवतोय. त्याचा वीक बघा ना तुम्ही, मार्केटमध्ये काय दिसतंय. आपण बघितलं निफ्टी 50चा वीक बघा किती मोठा वीक आहे. ह्या वीक मागची सायकोलॉजी काय, मार्केटला उठून देत नाही आणि मार्केटला इथून खालीही जाऊन देत नाही. जोपर्यंत 23,139 ची लेवल ब्रेक होत नाही, आणि ठीक मला नाही वाटत लवकर मार्केट ब्रेक करेल. ओके, ती ब्रेक होणार पण नाही. मार्केट इथेच कन्सोलिडेट करण राईट. सगळे जेवढे पण रिटेलर आहेत त्यांची इथे पूर्ण त्यांना दाबू घेईन. ओके, म्हणजे कुठला बसले तर सीई साईडला, सीईला बसले तर परत पुट साईडला. असं का म्हणतोय मी तुम्हाला. ओके, असं म्हणण्याचं कारण काय माहिती, जे पण आपले एफ आय आहेत, जे DI आहेत, त्यांचा व्ह्यू क्लिअर आहे. त्यांना काय करायचं, हे जेवढे पण रिटेलर आहे यांना एक्झिट करायचं हे काम करतं FID. आज नाही करत, हे खूप दिवसापासून करतं. जर तुम्ही RSI बघितली, RSI बाईंगला दाखवत आहे. ओके, अजून म्हणजे बाईंग म्हणजे कधी, ज्यावेळेस व्यवस्थित 44च्या वरती RSI एकदम स्ट्रॉंग मुवमेंट मारत त्यावेळेस आपल्याला एक बाईंग बघायला भेटेल, एक स्ट्रॉंग डायव्हर्जन आपल्याला बघायला भेटेल. पण व्ह्यू कधी बदलेल, बेरिश माझा व्ह्यू कधी होईल, ज्यावेळी 23,139 ची लेवल ब्रेक होईल. आणि मला तर नाही वाटत ती लेवल इतक्या फास्ट मध्ये ब्रेक मार्केट करत. तसं तर काही नाहीच ना मार्केटमध्ये की ते ब्रेक करत. ओके, आता जे ग्लोबल चालू आहे, ग्लोबल तो असं न्यूजवरती मार्केटवर जर चालले तर मार्केट तुम्हाला कायम धोबी पाचडते. मार्केट जे चालतंय ते चालतंय एकदम सायकोलॉजी बेसिसवरती आणि प्राइस ऍक्शनवरती. जर तुम्ही प्राइस ऍक्शन बघितलं मार्केटचं, निफ्टीमध्ये तर अशी काही स्ट्रॉंग प्राइस ऍक्शन घडत नाहीये. इथं कन्सोलिडेट चालू आहे, कन्सोलिडेट करते, परत एक बाईंग देते. ओके, बाय इन द डीप देते. 1 आवर मध्ये जर बघितलं व्यवस्थित दिसतंय. म्हणजे मार्केट काय करू राहिलं, मार्केट इथे एक स्ट्रॉंग कन्सोलिडेट एरियामध्ये आहे. ओके, तिथं मार्केट कन्सोलिडेट करते, कन्सोलिडेट करून परत एक बाईंग देते. ओके, म्हणजे जर व्यवस्थित बघितलं तर आपल्याला दिसून येईल 23,139चा एरिया मार्केट ब्रेक करत नाही. ओके, आणि जर आपण बघितलं FI आणि DIचं पण तेच चालू आहे. शॉर्ट टर्म मध्ये सेलिंग करतंय, लॉंग टर्म मध्ये बाईंग करतंय.
आता बघा तुम्ही व्यवस्थित, आणि हे काय करू राहिले, सायकोलॉजी सोबत खेळू राहिले. जेवढे पण ट्रेडर आहे त्यांच्या सायकोलॉजी सोबत खेळू राहिले. माझा एक व्ह्यू सोपा आहे, माणसाला स्वतःचा ट्रेड स्वतः घेता आला पाहिजे. त्यासाठी खूप प्रॅक्टिस करावी लागेल, व्यवस्थित तुम्हाला अनालिसिस करावं लागेल. ओके, तसं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये समजून सांगतो. माझा व्ह्यू सिंपल आहे, प्रत्येक स्वतःच्या पायावरती स्वतःने ट्रेड केला पाहिजे. राईट, असं नाही की कोणी येतंय राईट सांगतंय मार्केटमध्ये खूप सेलिंग आहे, सेलिंग आहे, सेलिंग आहे, राईट सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर येतात सांगतात की सेलिंग आहे, सेलिंग आहे, इथून सेल करा, सेल करा, सेल करा. इतकं सोपं नसतं. ओके, इतकं जर सोपं असतं तर सगळ्यांनाच हा गेम समजला असता. तसं नाहीये. व्यवस्थित एक ध्यानात ठेवा, मार्केटचा एक व्ह्यू असतो, त्यानुसार मार्केट बिहेव करतं. ओके, तुम्ही गोल्डचं बघा, गोल्डमध्ये काय चालू आहे, एक सेलिंग स्टार्ट झाली. आज आपल्याला बघायला भेटेल US गोल्डमध्ये एक सेलिंग बघायला भेटली. आता आपल्या इंडियन गोल्डमध्ये सुद्धा आपलं एक स्ट्रॉंग सेलिंग बघायला भेटेल. आता USचं जर मार्केट बघितलं आपण, त्यामध्ये पण तेच आहे. डाऊ जोन्समध्ये काय बोललो होतो तुम्हाला, व्यवस्थित रेजिस्टन्स घेऊन राईट 50,828 ची लेवल ब्रेक केली. त्यानंतर एक स्ट्रॉंग आपल्याला रेजिस्टन्स बघायला भेटला. इथे पण तेच चालू आहे, बाय इन डीप होईल, परत एक स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटेल. इतकं पडून जर इंडियावरती फरक पडत नाही आणि जरी बाईंग इन द डीप केलं तर आपल्याला काय वाटतंय, इथे मोठ्या टाइम फ्रेम मधले विकली व्ह्यू बघितला, ती छोटी टाइम फ्रेम विकली मध्ये काय दिसतंय, काय बोललो होतो, ही जी कॅन्डलचा लो बोललो होतो, या कॅन्डलच्या लोवरती एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला बघायला भेटला. पण इतकं पडून सुद्धा इंडियावरती याचा एवढा इम्पॅक्ट नाहीये. आणि जर यांनी जर बाय इन द डीप केलं इथं स्ट्रॉंग, जर इथं एक बाईंग मारली 49,000ची, ओके, तर बँक निफ्टीमध्ये किती स्ट्रॉंग मुवमेंट येऊ शकते तुम्ही विचार करा. जर तुम्ही बघितलं अजूनही स्ट्रॉंग डायव्हर्जन नाही दिसत आहे. ओके, पण जो शॉर्ट टर्म मध्ये बघितलं तर तुम्हाला एक पुट साईडचं एक स्ट्रॉंग डायव्हर्जन बघायला भेटलं. जर आपण बघितलं अजून नॅसडॅक मध्ये सेम तेच आहे. नॅसडॅक मध्ये काय सपोर्ट जर बघितला आपण 23,000, मोठ्या लॉंग टर्म मध्ये जर बघितलं 23,000 सपोर्ट होतं. आणि वन डेच्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर वन डेच्या टाइम फ्रेम मध्ये अप्रॉक्सिमेटली जर सपोर्ट बघितला तर आपला जो सपोर्ट आहे तो जवळजवळ 24,912ला एक स्ट्रॉंग सपोर्ट बघायला मिळेल. आता इथं बाय इन द डीप जर झालं, ओके, तर इंडियन स्टॉक मार्केटमध्ये परत एकदा स्टार्टिंगचे 1-2 घंटे थोडी सेलिंग बघायला भेटेल आणि त्यानंतर परत एक स्ट्रॉंग बाईंग आपल्याला बघायला भेटू शकते. ओके, S&P सेम आहे, सेम आहे झोन मध्ये परत एकदा बाईंग. ओके, जर आपण बघितलं एशियन मार्केटमध्ये पण तेच चालू आहे. पण याचा एवढा इम्पॅक्ट इंडियावरती सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होतो तो होतो आपल्या US मार्केटचा. बँक निफ्टी तेच करणार आहे. बँक निफ्टीमध्ये परत एक शॉर्ट सेलिंग नंतर परत एक तुम्हाला ठीकठाक बाईंग बघायला भेटेल आणि 1-2 आठवडे मार्केट असंच करणार आहे. एवढ्याच एरियामध्ये कन्सोलिडेट करेन. ओके, आणि जसं कन्सोलिडेट करून होईल या एरियामध्ये, ओके, जसे त्याचे रिटेलर एक्झिट होतील, जसे रिटेलर एक्झिट झाल्यावरती एक स्ट्रॉंग आपल्याला परत एकदा बाईंग बघायला भेटेल. राईट, तुमच्या डोक्यामध्ये घातलं जाईल की सेलिंग आहे, सेलिंग आहे, सेलिंग आहे, सेलिंग आहे. ओके, जसं तुमच्या डोक्यामध्ये फिट केलं, जसं रिटेलरच्या डोक्यामध्ये फिट झाल्यावरती परत एक आपली ऑपॉर्च्युनिटी मिस होईल आणि एक स्ट्रॉंग आपल्याला सेलिंग बघायला भेटेल, सॉरी बाईंग बघायला भेटेल. काय होईल, तुमच्या डॉक्युमेंटमध्ये घातलं नाही सेलिंग प्रेशर आहे, सेलिंग प्रेशर आहे, सेलिंग प्रेशर आहे, तुम्ही काय करा, थोडं अप गेलं की सेलिंगचा विचार करा, थोडं अप गेलं की सेलिंगचा विचार करा. एकदा ही लेवल ब्रेक झाली, ओके, एकदा 55,553ची एकदा लेवल ब्रेक झाली, मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग आपल्याला परत निफ्टी बँकमध्ये एक स्ट्रॉंग आपल्याला सीई साईडला मुवमेंट बघायला भेटेल. जर आपण जर बघितलं निफ्टी 24,033ची लेवल एकदा ब्रेक झाली तर मार्केटमध्ये निफ्टी 50मध्ये एक सुद्धा एक आपला स्ट्रॉंग आपल्या सीई साईडला मुवमेंट बघायला भेटू शकते. असं नाहीये की तुम्ही खूप सी पुट साईडचाच विचार केला पण होल्डिंग नका करू फक्त. ओके, पुट साईडला होल्डिंग नका करू, करताना ती खूप खूप जास्त बत्त्या गुल होतं. कारण जर आपण बघितलं जो व्ह्यू आहे एफआयचा तो पूर्ण मॅन्युप्युलेटिव्ह बनलेला आहे, डीआयचा पण व्ह्यू मॅन्युप्युलेटिव्ह बनलेला आहे. म्हणजे जे 90% ट्रेडर यांना मार्केटमध्ये एक्झिट करायचं, एक्झिट केल्यानंतर मग आपल्या पोझिशन बनवायच्या. ठीक आहे, सिम्पल गेम आहे. हा गेम ही सायकोलॉजी बिल्ड होणं फार गरजेचं आहे. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नाही करा. थँक्यू सो मच.